Welcome, dear students, GRPS Junior College, Naranggaon, online lecture, subject, Agriculture Science and Technology, Standard 11. Dear students, in previous lecture, we have studied about weather and climate part first. In this lecture, we have studied different weather elements, weather and climate definition. In weather elements, we are studied rainfall, temperature, sunlight, and humidity. These four elements we have studied in part first. Today, we are going to study part second. Next weather element is wind. Wind is the horizontal flow of gases from high pressure area to a low pressure area. विंड म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला वारा असं म्हणतो. हवा जी वाहणारी आहे, जी वेगात आहे, त्याला आपण विंड असं म्हणतो. विंड म्हणजे काय? वारा. विंड इज द हॉरिझॉन्टल फ्लो ऑफ गॅसेस फ्रॉम हाय प्रेशर एरिया टू लो प्रेशर एरिया. वारा ही जमिनीला समांतर वाहणारी आहे. मग त्यामध्ये वेगवेगळ्या गॅसेसचं त्या ठिकाणी मिक्सचर आहे. मग त्यामध्ये हाय प्रेशर एरिया टू लो प्रेशर एरिया. तर ती वाहताना कुठून वाहते? तर हाय प्रेशर एरिया, ज्या ठिकाणी हवेचा दाब जास्त आहे किंवा वातावरणीय दाब ज्या ठिकाणी जास्त आहे त्या दिशेकडनं ती लो प्रेशर एरिया, म्हणजे ज्या ठिकाणी वातावरणाचा दाब कमी आहे त्या ठिकाणी हे विंड वाहत असते. फ्रॉम हाय प्रेशर एरिया टू low pressure area. The natural movement of air, especially in the form of current air blowing from particular direction. जर आता या ठिकाणी नॅचरल एअर म्हणजे सामान्यपणे या ठिकाणी जी वाऱ्याची मुवमेंट आहे ती स्पेशली इन द फॉर्म ऑफ करंट एअर ब्लोविंग फ्रॉम पर्टिक्युलर डायरेक्शन. तर एका दिशेकडनं ती दुसऱ्या दिशेकडं ती वाहत असते, त्याला आपण नॅचरल मुवमेंट ऑफ एअर असं म्हणतो. लीवर्ड फ्रॉम विच इट ब्लोज. आता लीवर्ड कशाला म्हणायचं? तर फ्रॉम विच इट ब्लोज म्हणजे कुठल्या दिशेनं तो वारा येत आहे त्याला आपण लीवर्ड असं म्हणतो. अँड विंडवर्ड व्हेअर इट ब्लोज. विंडवर्ड म्हणजे काय? व्हेअर इट ब्लोज म्हणजे कुठल्या दिशेला वारा चालला आहे त्याला आपण विंडवर्ड असं म्हणतो. हे दोन महत्वाचे शब्द आहेत विंड मधले, लीवर्ड आणि विंडवर्ड. लीवर्ड म्हणजे काय? फ्रॉम विच इट ब्लोज म्हणजे ती कुठून येत आहे, आणि विंडवर्ड म्हणजे ती कुठे जात आहे. व्हेअर इट ब्लोज त्याला आपण विंडवर्ड असं म्हणतो. लीवर्ड साइड आणि विंडवर्ड साइड असे दोन त्या ठिकाणी विंडचे त्या ठिकाणी संज्ञा आहेत, त्या संकल्पना आहेत, लीवर्ड्स अँड विंडवर्ड्स. देन इफेक्ट ऑफ विंड. विंडचा काय परिणाम होतो क्रॉप्स वरती या ठिकाणी आपण पाहूयात. विंड increases crop water requirement by increasing evaporation. पहिला मुद्दा काय आहे? विंड increase crop water requirements. विंड काय करतं? तर क्रॉपची वॉटर रिक्वायरमेंट वाढवतं by increasing evaporation. by increasing evaporation. तर यामध्ये इव्हॅपोरेशन वाढल्यामुळे, इव्हॅपोरेशन म्हणजे काय? तर बाष्पीभवन. बाष्पीभवनाचा वेग वाऱ्यामुळे वाढतो आणि त्यामुळे पिकांमध्ये पाण्याची गरज सुद्धा त्या ठिकाणी वाढते. क्रॉप वॉटर रिक्वायरमेंट इन्क्रीज होते. देन नेक्स्ट सेकंड पॉइंट, इट इज युजफुल फॉर पॉलिनेशन इन क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप्स. तर दुसरा जो मुद्दा आहे त्यामध्ये क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप्स जे आहेत. क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप्स म्हणजे काय? तर ज्या ठिकाणी पॉलिनेशन होतं म्हणजे फ्लावर्स,
तर फ्लावर्स मध्ये दोन टाईप आहेत, एक सेल्फ पॉलिनेटेड आणि क्रॉस पॉलिनेटेड. सेल्फ पॉलिनेटेड मध्ये काय होतं, मेल आणि फिमेल गॅमेट्स एकाच प्लांट्स वरती असतात. आणि क्रॉस पॉलिनेटेड मध्ये काय होतं, तर मेल आणि फिमेल जे फ्लावर्स आहेत ते वेगळ्या प्लांट्स वरती असतात किंवा वेगळ्या ठिकाणी असतात. तर अशा वेळेस मग काय आहे, तर वाऱ्याचा त्या ठिकाणी वापर होतो. पोलन ग्रेन्स एका फ्लावर मधनं दुसऱ्या फ्लावर मध्ये जातात, त्याला आपण क्रॉस पॉलिनेशन असं म्हणतो. मग ते होण्यासाठी वारा त्या ठिकाणी आवश्यक आहे. इट इज युजफुल फॉर पॉलिनेशन इन क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप्स. देन third point, it helps to increase supply of carbon dioxide for photosynthesis. It helps to increase supply of carbon dioxide for photosynthesis. वारा त्या ठिकाणी काय करतो, विंड हेल्प्स इन सप्लाय ऑफ कार्बन डायऑक्साइड, कारण वारा आपल्या बरोबर कार्बन डायऑक्साइड ते त्या ठिकाणी वहन करतो एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी, आणि तो प्लांट्सला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतो. देन फोर्थ पॉइंट, विंड अल्टर्स बॅलन्स ऑफ हार्मोन्स. त्याचबरोबर विंड काय करतं, अल्टर द बॅलन्स ऑफ हार्मोन्स. हार्मोन्सचं अल्टर्स त्या ठिकाणी विंड मुळे होतं. त्यामध्ये प्लांट्स मध्ये फोटोसिंथेसिस, त्यानंतर ट्रान्सपायरेशन, इव्हॅपोरेशन, असे वेगवेगळे त्या ठिकाणी ज्या घडामोडी आहेत त्या घडत असतात विंड्समुळे. आणि त्याचबरोबर हार्मोन्सचं सुद्धा त्या ठिकाणी बॅलन्स त्या ठिकाणी कमी जास्त विंड्समुळे होतो. देन विंड हेल्प्स इन विनोइंग ऑपरेशन. विंड हेल्प्स इन विनोइंग ऑपरेशन. तर विनोइंग म्हणजे काय, विनोइंग म्हणजे उफणणी. आपण धान्याची उफणणी करतो, त्यामध्ये सुपामध्ये धान्य घेऊन शेतकरी त्या ठिकाणी वरनं खाली सोडतात, आणि खाली सोडत असताना वाऱ्याच्या वेगामुळे त्यातला जो कचरा आहे तो कचरा वेगळा केला जातो. त्या ऑपरेशनला आपण विनोइंग ऑपरेशन असं म्हणतात. काय म्हणतात, विनोइंग ऑपरेशन. आणि त्यामुळे वाऱ्याचा उपयोग आपल्याला धान्य उफणणीसाठी होतो. विंड हेल्प्स इन विनोइंग ऑपरेशन. देन tall crops during high wind velocity lodge which adversely affect quality as well as quantity of yield. आता जर उंच झाडं असतील किंवा उंच वाढणारी पिकं असतील तर ती हाय विंडला त्या ठिकाणी अफेक्ट होतात. जर जोराचा वारा आला, विंड व्हेलॉसिटी जर जास्त असेल तर त्या ठिकाणी ती झाडे पडतात, आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्याची क्वालिटी आणि यील्ड त्या ठिकाणी अफेक्ट होतो. क्वालिटी आणि यील्ड वरती त्याचा परिणाम होतो. Then it also causes shading of flowers, fruits, damaged shoots. त्याचबरोबर जोराचा वारा आल्यामुळे काय होतं, तर फ्लावर्स त्या ठिकाणी गळून पडतात, फ्रुट्स फळं लागलेली असतात ती त्या ठिकाणी गळून पडतात, आणि डॅमेज ऑफ शूट्स, काही फांद्या असतात त्या ठिकाणी त्या मोडतात. तर विंडचा त्या ठिकाणी इथं हार्मफुल इफेक्ट आहे. देन increase rate of evaporation and transpiration, reduce soil moisture, causes soil erosion. त्याचबरोबर increase rate of evaporation and transpiration, विंड मुळे काय होतं, इव्हॅपोरेशन अँड ट्रान्सपिरेशन त्या ठिकाणी वाढतं, आणि प्लांट्स मध्ये जे साठवलेलं पाणी असतं इरिगेशन दिल्यानंतर प्लांट्स रूटच्या मार्फत वॉटर घेतात आणि तेच ट्रान्सपिरेशन मार्फत बाहेर टाकतात. मग तो रेट त्या ठिकाणी वाढतो, इव्हॅपोरेशन अँड ट्रान्सपिरेशन रेट प्लांट्स मधला वाढतो. देन रिड्यूस सॉइल मॉइश्चर. त्यानंतर सॉइल मॉइश्चर त्या ठिकाणी रिड्यूस होतं. जमिनीमध्ये असणारं जे मॉइश्चर आहे, जे पाण्याचं प्रमाण आहे ते वाऱ्यामुळे कमी होतं. देन कॉजेस सॉइल इरोजन. त्याचबरोबर सॉइल इरोजन त्या ठिकाणी होतं. मग त्यामध्ये हवेबरोबर काही बारीक मातीचे धुलीकण जे आहेत ते एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी जाऊन ते डिपॉझिट होतात. मग त्याला आपण सॉइल इरोजन म्हणतो, मातीची धूप होणे असं म्हणतो. तर अशा पद्धतीने इफेक्ट्स ऑफ विंड्स या ठिकाणी आपण पाहिले. देन नेक्स्ट एलिमेंट्स इज वेदर एलिमेंट्स. ड्यूलाच आपण दव असं म्हणतो. ड्यू म्हणजे काय, दव. Dew is a water in the form of droplets that appears on thin object in the morning or evening due to condensation. Dew काय आहे, वॉटर आहे इन द फॉर्म ऑफ ड्रॉपलेट्स, म्हणजे त्याचं थेंबामध्ये रूपांतर झालेलं आहे.
that appears on thin object in the morning or evening due to condensation. In the morning, it मॉर्निंग मध्ये काय होतं, ड्यू टू कंडेन्सेशन जे बाष्प आहे त्याचं रूपांतर द्रवामध्ये होतं, ड्रॉपलेट्स मध्ये होतं आणि त्याला आपण ड्यू असं म्हणतो. द टेम्परेचर ऍट विच कंडेन्सेशन ऑकर्स इज कॉल्ड ड्यू पॉइंट. त्यानंतर दुसरं एक या ठिकाणी व्याख्या आहे ड्यू पॉइंट. ड्यूची आपण पाहिली, ड्यू इज द वॉटर इन द फॉर्म ऑफ ड्रॉपलेट्स दॅट अपियर्स ऑन थिन ऑब्जेक्ट इन द मॉर्निंग or evening due to condensation. त्यानंतर dew point, the temperature at which condensation occurs is called dew point. dew point कशाला म्हणायचं, तर बाष्पाचं रूपांतर द्रवामध्ये होते आणि त्यावेळेस जे टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरला आपण ड्यू पॉइंट असं म्हणतो. द टेम्परेचर ऍट विच कंडेन्सेशन ऑकर्स इज कॉल्ड ड्यू पॉइंट. It is the form of direct condensation of water vapor to liquid drops. मग यामध्ये काय होतं तर वॉटर वेपरचं रूपांतर डायरेक्ट लिक्विड ड्रॉप मध्ये होतं. It occurs on grass covers, leaves, metallic surface, paper windows, paper or window glasses. तर ड्यू आपल्याला कुठं पाहायला मिळतात, दवबिंदू कुठं पाहायला मिळतात, तर सकाळच्या वेळेस आपल्याला ग्रास कव्हर वरती ते पाहायला मिळतात. देन लिव्स किंवा पानांवरती ते असतात. मेटालिक सरफेस किंवा जो मेटालिक सरफेस आहे त्यावरती ते असतात, किंवा पेपर किंवा विंडो ग्लासेस किंवा काचेचा ज्या ग्लासेस आहेत त्यामध्ये काच जी आहे त्या काचेवरती दवबिंदू आपल्याला पाहायला मिळतात. देन इफेक्ट ऑफ ड्यू. ड्यूचे परिणाम काय होतात ते आपण पाहूया. इट ऑकर्स इन विंटर सीझन ड्युरिंग मॉर्निंग हावर्स and useful for dry rubby crops like wheat and gram. तर ड्यू च त्या ठिकाणी मॉर्निंग हावर्सला ते सापडतात आणि रब्बी क्रॉप्सला ते लाईक व्हीट अँड ग्राम म्हणजे गहू आणि हरभरा पिकासाठी ते बेनिफिशियल आहे. थंडीच्या जो कालावधी आहे त्यामध्ये आपण काही रब्बी क्रॉप्स लावतो. आपले 3 सीझन आहेत, खरीप, रब्बी आणि समर. खरीप म्हणजे पावसाळी सीझन, रब्बी म्हणजे हिवाळी सीझन आणि समर म्हणजे उन्हाळी सीझन. आणि ड्यूचा जो जास्तीत जास्त उपयोग आहे तो थंडीमध्ये होतो. रब्बी क्रॉप्स आपण त्याला म्हणतो. मग अशा वेळेस आपण गहू आणि हरभरा या पिकांची लागवड करतो आणि या कालावधीमध्ये या ठिकाणी ज्या ठिकाणी पाण्याचं शॉर्टेज आहे अशा ठिकाणी हे ड्यू इफेक्टिव्ह आहेत आणि या पिकांना ते त्या ठिकाणी बेनिफिशियल असतात. देन फॉलियर absorption of dew is an important factor in survival of natural vegetation in arid region. त्यानंतर foliar absorption of dew. ड्यूचं foliar absorption होतं in arid region म्हणजे शुष्क जो भाग आहे त्या भागामधली जी पिकं आहेत किंवा नॅचरल व्हेजिटेशन आहे, नैसर्गिक जी साधन संपत्ती आहे arid region मध्ये, शुष्क भागामध्ये, तर त्या भागामध्ये काय होतं तर दवबिंदू त्या ठिकाणी सर्वाइव्ह होण्यासाठी तिथल्या प्लांट्सला त्या ठिकाणी मदत करतात, हेल्प करतात. कारण फॉलियर ऍब्सॉर्प्शन ते प्लांट्स करतात. पानांवरती पडणारे दवबिंदू ते शोषून घेतात प्लांट्स arid region मध्ये. देन ड्यू रिड्युसेस ट्रान्सपिरेशन लॉसेस ऑफ वॉटर आणि मिनिमाइजेस क्रॉप वॉटर रिक्वायरमेंट्स. ड्यू रिड्युसेस ट्रान्सपिरेशन. ड्यू काय करतं तर ट्रान्सपिरेशन कमी करतं आणि मिनिमाइजेस क्रॉप वॉटर रिक्वायरमेंट आणि पिकांना जेवढं पाणी ची रिक्वायरमेंट आहे ती त्या ठिकाणी ते कमी करतं. ड्यू फॉर्मेशन इन्क्रीजेस ह्युमिडिटी विच इन्क्रीज इन्सिडन्स ऑफ पेस्ट अँड डिसीजेस. आता ड्यू फॉर्मेशन इन्क्रीजेस ह्युमिडिटी. जर ड्यू फॉर्म झाली तर ते काय करतात ह्युमिडिटी वाढवतात आणि ह्युमिडिटी जर 70% जास्त गेली तर त्या ठिकाणी पेस्ट अँड डिसीजला वाढीसाठी त्या ठिकाणी आवश्यक एन्व्हायरमेंट तयार होतं आणि त्यामुळे इन्सिडन्स ऑफ पेस्ट अँड डिसीज इन्क्रीज होतो. तर अशी कारणं आहेत किंवा इफेक्ट ऑफ ड्यूज या ठिकाणी आहे. देन फॉग. 7th पॉइंट इज फॉग. फॉग म्हणजे काय तर धुके. फॉगला आपण काय म्हणतो
धुके म्हणतो. Fog is a visible aerosols consisting tiny water droplets or ice crystals suspended in the air at or near the earth surface. तर जमिनीच्या जवळ लागूनच हे तयार होतात. फॉग इज अ विजिबल एरोसोल्स कन्सिस्टिंग टायनी वॉटर ड्रॉपलेट्स, यामध्ये छोटेसे वॉटर ड्रॉपलेट्स असतात और आईस क्रिस्टल्स असतात, म्हणजे बर्फाचे छोटेसे क्रिस्टल्स असतात, सस्पेंडेड इन द एअर, हवेमध्ये ते सस्पेंड झालेले असतात ऍट नियर द अर्थ सरफेस, आणि ते जमिनीच्या जवळच असतात. इट कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ टाइप ऑफ लो लेईंग क्लाउड्स, आणि त्यालाच आपण लो लेईंग क्लाउड म्हणतो, म्हणजे जमिनीलगतची ढग तयार होतात असं त्याला आपण म्हणतो. फॉग कॉमनली अकर्स इन द अर्ली मॉर्निंग आवर्स ड्युरिंग विंटर सीझन. थंडीच्या कालावधीमध्ये ते सकाळच्या वेळेस तयार होतात. तुम्हाला त्याचा अनुभव येईल. आता सप्टेंबर ऑक्टोबर नंतर थंडी पडायला सुरुवात होईल आणि त्यावेळेस तुम्हाला सकाळच्या वेळेस ही फॉग तुम्हाला पाहायला मिळतील. त्या ठिकाणी तुम्ही अनुभव घ्यायचा आहे फॉगचा. त्यामध्ये थोडंसं मॉइश्चर असतं, वॉटर ड्रॉपलेट्स असतात. काही काही ठिकाणी जर जास्त टेम्परेचर असेल तर आईस क्रिस्टल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. देन इट इज फॉर्मड व्हेन एअर टेम्परेचर नियर ग्राउंड फॉल्स बिलो ड्यू पॉइंट टेम्परेचर, विंड इज क्लॅम अँड रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज मोर दॅन 75%. आता हे फॉग कधी तयार होतात? ज्यावेळेस एअर टेम्परेचर म्हणजे हवेचं तापमान त्या ठिकाणी खूप कमी होतं, बिलो ड्यू पॉइंट पेक्षा, आणि विंड इज क्लॅम, आणि हवा त्या ठिकाणी क्लॅम असेल म्हणजे कमी प्रमाणात असेल, अँड रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज मोर दॅन 75%, आणि जी रिलेटिव्ह ह्युमिडिटी आहे म्हणजे आर्द्रता जी आहे तर ती 75% जास्त असेल तर त्या ठिकाणी फॉग तयार होतात, म्हणजे धुके तयार होतात. देन इफेक्ट ऑफ फॉग. फॉगचं त्या ठिकाणी काय इफेक्ट आहे? प्रोलॉंग फॉगी वेदर has adverse effect on vegetables and causes discoloration of leaves. तर या ठिकाणी प्रोलॉंग्ड फॉगी वेदर, जर जास्त काळ फॉगी वेदर असेल, ऍडवर्स इफेक्ट ऑन व्हेजिटेबल्स, त्याचा विपरीत परिणाम होतो व्हेजिटेबल्स वरती. व्हेजिटेबल्स म्हणजे काय? जे फळभाज्या आहेत त्यांच्यावरती विपरीत परिणाम होतो. आणि कॉजेस डिस्कलरेशन ऑफ लिव्स, लिव्स त्या ठिकाणी त्याचा कलर चेंज होतो, डिस्कलरेशन आपल्याला पाहायला मिळतं लिव्स वरती. देन इट इन्क्रीजेस सॉइल वॉटर अवेलेबिलिटी अँड रिड्यूस फिजिओलॉजिकल ऍक्टिव्हिटीज. त्याचबरोबर फॉग काय करतं? इन्क्रीजेस सॉइल वॉटर अवेलेबिलिटी, सॉइल वॉटरची अवेलेबिलिटी ते इन्क्रीज करतं, अँड रिड्यूस फिजिओलॉजिकल ऍक्टिव्हिटी, आणि प्लॅन्टची फिजिओलॉजिकल ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी कमी होते. कारण तुम्ही जर पाहिलं तर फ्रीजचं फंक्शन काय आहे? तर ते खाद्यपदार्थ जास्त काळ टिकवून ठेवतात, कारण ती फिजिओलॉजिकल ऍक्टिव्हिटी त्याची ते स्टॉप करतात. तसंच फॉग मध्ये होतं. फॉगमुळे प्लॅन्टची फिजिओलॉजिकल ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी रिड्यूस होते, कमी होते, आणि सॉइल वॉटर अवेलेबिलिटी त्या ठिकाणी वाढते. तर अशा पद्धतीने आपण जे 7th वेदर इलेमेंट आहे फॉग, या ठिकाणी आपण आज पाहिले. देन नेक्स्ट फ्रॉस्ट. फ्रॉस्ट म्हणजे काय आहे? तर हा फॉगच्या पुढची लेवल आहे. नेक्स्ट स्टेप ऑफ फॉग. When the dew point is below 0 degree Celsius, moisture passes directly from gaseous to solid states, resulting in the formation of ice crystal, called as frost. Frost कशाला म्हणायचं? When the dew point is below 0 degree Celsius, dew point 0 degree Celsius पेक्षा कमी गेला, moisture passes directly from gaseous to solid states. जे मॉइश्चर आहे तर ते गॅसियस स्टेट्स मधनं सॉलिड स्टेट्स मध्ये जातं, रिझल्टिंग इन द फॉर्मेशन ऑफ आईस क्रिस्टल, आणि त्याचं आईस क्रिस्टल मध्ये रूपांतर होतं, कॉल्ड ॲज फ्रॉस्ट, आणि त्याला आपण फ्रॉस्ट असं म्हणतो. इट मोस्टली ऑकर्स इन व्हॅली ऑफ माउंटेन, आणि हे कुठं सापडतं आपल्याला? माउंटेनच्या व्हॅलीमध्ये, म्हणजे डोंगराळ भागामध्ये जे दऱ्या आहेत त्या दऱ्यांमध्ये आपल्याला हे फ्रॉस्ट पडलेला आपल्याला सापडतो. तर फ्रॉस्ट
या ठिकाणी कधी तयार होतो, तर ड्यू पॉइंट पेक्षा कमी तापमान गेलं, 0 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी तापमान गेलं आणि जो गॅसियस फॉर्म मध्ये मॉइश्चर आहे त्याचं रूपांतर सॉलिड स्टेट मध्ये होतं आणि ते डायरेक्ट डिपॉझिट होतात पानांवरती, इकडं ते पडतात फ्रॉस्ट. त्यामध्ये दवबिंदू तयार झालेले असतात पानांवरती आणि ते गोठतात. गोठल्यामुळे त्याचं बर्फात रूपांतर होतं, त्याला आपण फ्रॉस्ट असं म्हणतो. आणि फ्रॉस्ट, आता त्याचे इफेक्ट पाहूया. इफेक्ट ऑफ फ्रॉस्ट. इट अफेक्ट्स द पॉलिनेशन अँड सीड सेटिंग इन मोस्ट क्रॉप. फ्रॉस्ट पडल्यानंतर काय होतं, तर पॉलिनेशन अफेक्ट होतं आणि सीड सेटिंग त्या ठिकाणी अफेक्ट होतं. म्हणजे ज्यावेळेस शेंगा यायला चालू होतात त्यावेळेस ते अफेक्ट होतात, किंवा दाणे ज्यावेळेस भरत असतील कणसामध्ये ते त्या ठिकाणी अफेक्ट होतात. Then it may causes cracking of fruits and bad effect on quality of fruits. त्याचबरोबर क्रॅकिंग ऑफ फ्रुट्स वरती क्रॅकिंग त्या ठिकाणी होतात फ्रॉस्ट मुळे आणि बॅड इफेक्ट ऑफ क्वालिटी ऑफ फ्रुट्स, आणि फ्रुट्सची क्वालिटी सुद्धा या ठिकाणी डिटोरिएट होते किंवा कमी होते. Then last point, it causes freezing injury to plants by extracellular ice formation and cellular dehydration. त्यानंतर कॉजेस फ्रीजिंग इंजुरी. फ्रीजिंग इंजुरी म्हणजे काय, तर त्याला आपण चिलिंग इफेक्ट असं म्हणतो. एकदम थंडावा त्या ठिकाणी पानांवरती, झाडाच्या पार्ट्स वरती, फ्रुट्स वरती पडतो आणि त्याला आपण फ्रीजिंग इंजुरी म्हणतो. आणि तिथला जो पार्ट आहे चिलिंग झालेला, तर तो जळाल्यासारखा दिसतो किंवा तिथं इजा झाल्यासारखी दिसते. अँड एक्स्ट्रा सेल्युलर आईस फॉर्मेशन अँड सेल्युलर डिहायड्रेशन. मग त्यामध्ये सेल्युलर डिहायड्रेशन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. ज्या सेल्स आहेत त्या सेल्स त्या ठिकाणी त्याची वाढ वगैरे थांबलेली आपल्याला दिसते. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण फ्रॉस्टचे इफेक्ट या ठिकाणी पाहिले. तर आपले वेदर इलेमेंट्स या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. 8 वेदर इलेमेंट्स आहेत, 8 आहेत. त्यामध्ये फर्स्ट आपण पाहिला रेनफॉल, टेम्परेचर. देन सेकंड रेनफॉल. रेनफॉल नंतर तिसरा पाहिला आपण ह्युमिडिटी. ह्युमिडिटी नंतर पाहिला आपण सनलाइट. सनलाइट नंतर आपण आजच्या याच्यामध्ये 5वा मुद्दा पाहिला, त्यामध्ये विंड. विंड नंतर आपण पाहिलं ड्यू. ड्यू नंतर आपण पाहिलं फॉग. फॉग नंतर फ्रॉस्ट. असे 8 वेदर पॅरामीटर्स लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये हे इनलिस्ट करायला विचारतात. तर आजचं एक आपलं छोटस युनिट आज आपण सेकंड चॅप्टर मधलं या ठिकाणी आज पूर्ण केलेलं आहे, वेदर इलेमेंट्स. तर वेदर इलेमेंट्स लक्षात ठेवा. रेनफॉल, टेम्परेचर, ह्युमिडिटी, सनलाइट, देन विंड, देन ड्यू, फॉग अँड फ्रॉस्ट. असे 8 वेदर इलेमेंट्स आहेत. तर आजचं आपलं लेक्चर या ठिकाणी आपण थांबवतो आहोत. धन्यवाद.